लक्षात आलं, त्याने लक्षणं सांगताना मला सांगितली की माझा हा हात कापतोय ना किंवा पाय कापतोय, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला आता पॅरालिसिसचा अटॅक भविष्यकाळात येणार आहे, असं त्याने मला सांगितलं. आणि त्याचवेळी हीच गंमत तुम्हाला मला सांगायची आहे की थोडंसं मी त्याला विचारलं की तुला हे कसं कळलं की पॅरालिसिसचा अटॅक येणार आहे? त्याचं वय 42 वर्ष होतं. त्याने मला सांगितलं की मी Googleवर असं वाचलेलं आहे की ती लक्षणं मला दिसली सोशल वेबसाईटवर, सर्च इंजिनमध्ये, की ही लक्षणं आहेत आणि तीच लक्षणं मला पण आहेत आणि त्याच्यामुळे मला हा आजार भविष्यात होणार असं मला वाटत आहे. तर किंबहुना ही परिस्थिती आहे ही फक्त त्या एकट्याचीच नाही आहे, तर आपल्या आजूबाजूला जेवढी माणसं आहेत जी सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणात वापरत आहेत, इंटरनेटचा वापर करत आहेत, कॉम्प्युटरचा वापर करत आहेत आणि सतत त्या सर्च इंजिन्सवर पडलेली असतात, काय ना काय शोधत असतात आणि आपली हेल्थविषयकची इन्फॉर्मेशन असेल ती सर्च इंजिनवरच शोधतात. आपणच निदान करतायत आणि ट्रीटमेंट पण तिथे दिसते, औषधं दिसत आहेत, ती औषधं आपणच केमिस्टकडे जातात आणि घेतात आणि बरं होण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या व्यक्तींची संख्या वाढत चाललेली आहे. त्यांच्या आयुष्यात ते रोग ॲक्च्युली नाही आहेत, पण तसा सतत विचार करत राहत आहेत की मला असं झालं आहे का, मला तसं झालं आहे का. मग काही लक्षणं त्याच्यातली आपोआपच त्या आजाराशी जुळतात आणि आजारांची लक्षणं जुळली की आपल्याला वाटतं अरे मला तोच रोग झालेला आहे, म्हणजे काल्पनिक अवस्थेत जात आहेत, पण आपल्या हे लक्षात येत नाही आणि ॲक्च्युली तो रोग नंतर भविष्यात त्यांच्या आयुष्यात निर्माण होतो. तर हे कसं होतं? जेव्हा आपण एखाद्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बघतो की अमुक रोगाची लक्षणं आहेत, ती रोगाची लक्षणं आणि मला झालेला प्रॉब्लेम हा सेमच आहे, मग आपण त्या पद्धतीने